प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे कर्मचारी अनेक वर्षापासून सेवा बजावत आहेत. त्यांच्या बदल्या करण्याबाबत वारंवार तक्रार अर्ज देऊन सुद्धा कार्यवाही न झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषणाला बसलो असल्याची माहिती उपोषणकर्ते चंद्रकांत गोविंदराव कटकमोड यांनी आज रोजी दुपारी 4:15 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपल्या उपोषणस्थळी प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत कटकमोड. सर, आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमरण उपोषणाला बसलेला आहे. काय नाव आपलं, कोणत्या मागणीच्या अनुषंगाने आपलं आमरण? नमस्कार, मी चंद्रकांत गोविंदराव कटकमोड, प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ विभाग MIDC नांदेड यांच्या संदर्भात शासकीय कर्मचारी गेल्या अनेक 17 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे. त्यांच्या बदल्या करण्यात याव्या. शासकीय कार्यालयात असलेले प्रत्येक कर्मचारी हाताखाली असलेले फंटर यांना बाहेर येण्यात यावे आणि खोटे मेडिकल रिपोर्ट सादर करून वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कर्मचारी राहतात, त्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी. आणि गुज्जलवाड शासकीय कर्मचारी असलेले गाजलवाड हे 2 वेगवेगळे नाव असलेले त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. आणि जनमाहिती अधिकारी संदीप 65 व्यक्तींना 161 परमिट देणाऱ्या तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जनमाहिती अधिकारी प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर याकूब शेख, प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमशे यांच्यावर कलम 318(4), 118, 210, 211, 223 प्रमाणे गुन्हा दाखल करणे आणि अशासकीय कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून आहेत त्यांच्या सुद्धा बदल्या करणे. या अनुषंगाने मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेलो आहे. जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही.